चला शांत डोळे मिटून घेऊया. हाताची ध्यान मुद्रा करायची आहे. आज्ञाचक्राशी रिलेटेड ध्यान मुद्रा सगळ्यांना माहितीच असेल. अंगठा आणि पहिलं बोट ठेवायचं आहे एकमेकांना आणि उरलेली 3 बोटं सरळ ठेवायची आहे. हात जेथे वाटत आहे तेथे ठेवायचं आहे. मांडीवर वाटला तर मांडीवर ठेवा. नाभीजवळ ठेवायची असतील तर नाभीजवळ ठेवा दोन्ही हात. आता श्वास आत घेतला की ओम मनातल्या मनात म्हणायचं आहे. ओठातल्या ओठात. ओठ हलवायचे सुद्धा नाहीयेत. श्वास बाहेर सोडला की परत ओठातल्या ओठात ओठ न हलवता किंवा ओठ हलवू शकता. ओम म्हणायचं आहे. शक्यतो ओठ हलवू नका म्हणजे फोकस तुमचा राहील. आत इनवर फोकस राहील. मी मुद्दाम ओम ओम म्हणणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येणार आहे. श्वास झाला की ओम म्हणायचा आहे. आणि श्वास बाहेर सोडताना मनातल्या मनात ओम म्हणायचा आहे. ओम 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 ओम. तुमच्या श्वास घेण्याला जेवढा वेळ लागत आहे, तेवढाच ओम म्हणायचा आहे. श्वास भरभर होत असेल तर ओम, 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 ओम. श्वास हळू होत असेल तर ओम, ओम. पूर्ण श्वास सोडताना जेवढा वेळ लागत आहे, त्या सोडणाऱ्या श्वासासोबत ओम म्हणायचं आहे. श्वास तुम्ही कंट्रोल करू नका. अगदी नॅचरल पद्धतीने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. जसं आपण श्वासावर फोकस करू लागतो, तसं आपला श्वासाचा वेग कमी कमी होत जातो. तसा ओमचा वेग कमी कमी करायचा आहे. म्हणजे दीर्घ ओम येणार आहे. आणि या प्रत्येक ओमला मनात म्हणता म्हणता आज्ञा चक्रावर त्या ओमला व्हिज्युअलाइज करायचं आहे. चला व्हिज्युअलाइज करायचं आहे. ओम म्हणायचं आहे. श्वासावर ओम म्हणायचं आहे. ओम. पूर्ण फोकस भुवईवरील ओमवर. ओम. तुमचा ओम मनातल्या मनात ओठ न हलवता येणार आहे. आज्ञाचक्रावर कुठल्या कलरचा ओम दिसत आहे?
ओम. ओम. हे जर जमत नसेल, तर फक्त श्वास घेताना ओम म्हणा. तुमचा श्वास भरभर होत असेल, तर फक्त श्वास घेताना ओम म्हणा. श्वास सोडताना ओम फोकस करा. बघा काय जमतंय. फक्त श्वास घेताना ओम म्हणणं जमतंय का श्वास घेताना आणि सोडताना ओम ओम जमतंय. ओम आज्ञा चक्रावर व्हिज्युअलाइज करणं जमत आहे का? व्हिज्युअलायझेशन जमत नसेल तर फक्त श्वासाच्या वेळेला ओम म्हणायचं आहे आणि श्वास सोडताना ओमला आज्ञा चक्राच्या ठिकाणी व्हिज्युअलाइज करायचं आहे. चला करा. ज्ञान मुद्रा सोडावी वाटली तर सोडायची आहे. जसा हात ठेवावासा वाटत आहे तसा हात ठेवायचा आहे. आता आज्ञाचक्रावर ओम ज्या वेळेला व्हिज्युअलाइज करत आहात त्यावेळेला प्रकाश किरण पडत आहेत का आज्ञाचक्रावर? बघायचं आहे. प्रकाश किरणांचे झोत येत असतील. सूर्य जर दिसत असेल, सूर्याची कडा, सूर्याची किरण जर दिसत असतील तर घ्यायची आहेत. सूर्य उपासनेत सांगितल्याप्रमाणे ग्रहण करून आपल्या सुषुम्ना नाडीमार्फत मूलाधार चक्रापर्यंत सोडायची आहेत. मूलाधार चक्रापासून अर्थ स्टार चक्रा आणि तिथून पृथ्वीच्या गाभ्याला पोचवायची आहे. या प्रोसेसने आपले प्रकाशाचे अंश म्हणजे लाईट कोशन शरीरातले वाढणार आहेत आणि आपल्या अस्तित्वाकडे आपण लवकर लवकर प्रवास करणार आहोत. ओम. 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 ओठातल्या ओठात ओंकार म्हणताना कुठून आवाज येत आहे बघायचं आहे. ओठातून येत आहे का? कंठातून येत आहे का?
हृदयातून येत आहे का? का नाभीतून येत आहे? जसा आपल्याला श्वास जाणवतो, श्वास घेतलेला कुठपर्यंत पोहोचत आहे ते जाणवतं. तसाच हा ओंकाराचा नाद, ओंकाराचा ध्वनी जाणवतो. कारण ओंकाराचा ध्वनी आपल्या आतमध्येच गुंजत आहे. निरंतरपणे ओंकाराचा ध्वनी आपल्यातूनच बाहेर पडत आहे. बघा, श्वास आला की ओम, आज्ञाचक्रावर ओम व्हिज्युअलाइज करत ओम, 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 ओम. ओम म्हणजेच प्रकाश. प्रकाशाचे अस्तित्व म्हणजेच ओम. म्हणूनच ओमला व्हिज्युअलाइज करत करत आपण जास्तीत जास्त प्रकाश ग्रहण करणार आहोत, ग्रहण करत आहोत आणि आपले लाईट कोशंट वाढवत आहोत. आपल्या मूळ अस्तित्वाला, आपल्या हायर सेल्फला ओंकारातूनच आपण जास्तीत जास्त कनेक्ट होऊ शकतो. म्हणूनच ओंकार उपासना ही मोक्षदायी आहे. ओंकार उपासना मोक्षदायी आहे. ओंकारातूनच ब्रह्मांड क्रिएट झाले आणि ओंकारातच विलीन होत आहे. ब्रह्मांडाचे विलीनीकरण सुरू झाले आहे. आपले परिवर्तन सुरू झाले आहे. रोज 10 मिनिटं हे ध्यान करायचं आहे, सकाळ संध्याकाळ. आणि 21 दिवसात काय घडतंय पाहायचं आहे. झोपल्या झोपल्या सुद्धा हे ध्यान तुम्ही करू शकणार आहात. इतके सोपे आणि हे प्रभावी ध्यान आहे. ओम, ओम, ओम. उद्यापासून जेव्हा जेव्हा ओंकार क्लासमध्ये ओम म्हणणार आहात, ओम ऐकणार आहात, तेव्हा तेव्हा आज्ञाचक्रावर व्हिज्युअलाइज करायचा आहे ओम.
या साधनेमुळे अनाहत नाद नक्कीच सुरू होणार आहे. माझ्या आज्ञाचक्रावर आता ओंकार येऊन आदळत आहे सारखा. मोठा सूर्यासारखा ओम येऊन आदळत आहे. सूर्यासारखे किरण येऊन मोठा ओंकार आदळत आहे आज्ञाचक्रावर. त्यामुळे शरीरातील सर्व पेशी, सर्व DNA, सर्व RNA ॲक्टिव्हेट झाले आहेत. आणि मी एक पांढरा प्रकाशमय तेजपुंज प्रकाशाचा सोर्स बनली आहे. पांढरा शुभ्र तेजपुंज प्रकाशाचा सोर्स बनली आहे. आणि आता चंद्राप्रमाणे मी दिसत आहे. पूर्ण माझ्यापासून पांढरी प्रकाश किरण पूर्ण ब्रह्मांडात प्रसारण होत आहे, प्रसारित होत आहे. संपूर्ण धरतीला, पृथ्वीला मीच प्रकाश देत आहे. मीच चंद्र, मीच सूर्य, मीच सर्व ग्रह, पिंडी ते ब्रह्मांडी, मीच ब्रह्मन. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. ब्रह्मास्मि. धन्यवाद.